पार्थ, फेकत हो मी तुझ्याकडे बॉल. घे पकड पकड, बॉल पकड. अरे तुला तर बॉल पकडताच नाही येत. माझा पार्थ आता छोटासा आहे, त्याच्यानं त्याला बॉल काही पकडताच नाहीये. दादी दादी बॉल खेळ ना माझ्यासोबत बॉल खेळ ना. मी दादीला बॉल बॉल देतो. थांब थांब दादी, तिथंच तिथंच थांब, तुम्ही बॉल देतो. थांब थांब, ये जो नको इकडे दादी, थांब तिथंच. मा नातू मोठा हुशार आहे बाई, त्याच्यानं बॉल बी नाही सांभाळे तरी बॉल उचलून माकडे आणून देऊन राहिला. दादी 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 घे घे बॉल 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 घे, पकड पकड, खेळू खेळू आपण, खेळू खेळू बाल बाल. पकडला बॉल. दादीनं पकडला बॉल. पार्थच्या हातून दादीनं पकडला बॉल. दादीनं बॉल पकडला, दादीनं बॉल पकडला. शांताबाई घरी आहे का ओ पंचफुला, ये आहो ना. अमाय बाई शांताबाई, तू तर मस्त आपल्या नातवासोबत बॉल खेळून राहिली खरं. केव्हा आला शांताबाई त्या नातू? गावाला गेला होता ना? केव्हा आला रे पार्थ? ओ पंचफुला, कालच आला मा नातू. खूप दिवस राहिला होत्या नातू आपल्या आजीच्या गावाले. 1 महिन्याच्या बाद त्याला तुझी आठवण आली नाही? अहो पंचफुला, मा सुनीच्या आईची तब्येत खराब होती म्हणून ते लोक राहिले तिकडं, नाही तसे थोडी राहतात महिनाभर. शांताबाई, आज तो कोणता फ्रेंडशिप डे तो आहे ना? चाल ना आपण सगळ्या मैत्रिणी मिळून मस्त फ्रेंडशिप डे साजरा करून. हो पंचफुला, आज फ्रेंडशिप डे आहे. तर आपण का साजरा करून का फ्रेंडशिप डे? आपण दोघीच करून का? शांताबाई, आपण दोघीच कायले? हिरा आहे, कावेरी आहे, आपण चौघी मिळून करून ना. कुठं करून आपण पंचफुला फ्रेंडशिप डे? फिरायला की जाऊन का कुठं बाहेर? हो, त्या नातवाले तो बॉल तर दे, बिचारा टुकटुक पाहून राहिला. आपल्या गोष्टी ऐक त्याला समजतही नसतील. दे त्याला बॉल, दे खेळू दे. अगं पंचफुला, त्या संग बोलण्यामध्ये तर मा नातवाकडे माझं लक्षच नाही. घे मा पार्थ, बॉल घे, खेळ तू. मी ह्या आजीसोबत बोलतो थोडीशी. बाल बाल दे दे दादी, बाल दे. मा मोठा चांगला बोलते होता ना तू, तो थोड्या बोला ना. बाल दे दादी, बाल दे म्हणते. हो पंचफुला, मा नातू नव्हता घरी तर मला कसं कायच लागे बापा. आता तो काल आला तर मला इतकं चांगलं लागून राहिलं, असं घर भरल्यासारखं लागून राहिलं. हो तसंच राहते शांताबाई, आपला पुरा परिवार आपल्या घरी आपल्या सोबत असला ना खूपच चांगलं वाटते. आणि परिवार नसला तर माहित आहे ना, आता मा हाल माहित आहे तुला कसा आहे. माय पोरगं नसून लग्न झालं पोराचं, 2 महिने काय राहिले आमच्यामध्ये ना चालले गेले. सून म्हणते सासू संग माय पटत नाही तर मी नाही राहत. पोरगं अलग राहते आता सुनीला घेऊन. राहतात म्हणा एकाच गावात, पण धड बोलतही नाही. पंचफुला, तू जास्त टेन्शन न घेऊ आपल्या सोनीचं ना पोराचं. एक ना एक दिवस त्याला त्याच्या गलतीची जाणीव होईनच. आणि ते पाहिजे ते पोरगं आणि तुझी सून तुही माफी मागायला जरूर येते. हो शांताबाई, तो दिवस केव्हा येते आणि केव्हा नाही. मला तर असं मनापासून वाटते की मा पोरानं आणि मा सोनीनं माझ जवळ राहिलं पाहिजे. पण आता तो दिवस केव्हा येते केव्हा नाही, तो देव दिवस दाखवते का नाही माहीत नाही. अरे पंचफुला काकू, कधी आल्या? मनोज, आता चाली रे, झाले 10 मिनिटं. कुठं चालला तू? काकू, मी कंपनीत चाललो कामाले. चालला का मनोज? जेवण केला ना? हो आई, जेवण की केलं, आता चाललो. पप्पा बाय 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 बाय. बाय बाय पार्थ बेटा, बाय. आई जातो मी, वेळ होऊन राहिला. जा रे जा मनोज, आरामात जाचो, गाडी आरामात चालवजो बापा. आई आरामानच चालवतो ना गाडी. शांताबाई, कसं मग करून का आता फ्रेंडशिप डेची पार्टी? पंचफुला, राहू दे, बाहेर गी नाही जाऊन. पाण्या पावसाचे दिवस आहे, केव्हाही पाणी घ्यायला म्हणजे बस आपलं राहीन फिरायचं. आणि आता पावसाळ्याचं बाहेरचं खाणं बी चांगलं नाही. त्याच्यापेक्षा आपण एक काम करून आपण इथं आपल्या घरीच पार्टी करून ना. तू हिरालेन कावेरीला विचारून घे. हो शांताबाई, मा घरीच करू ना पार्टी. तसंही शैलेशचे बाबा तर सकाळी चालले गेले वावरात, आता मी घरी एकटीच आहो. तर तसंही मा घरी कोणी नाही, तर मा घरीच करून आपण पार्टी. विचारून घेतो मी कावेरीले आणि हिराले. येऊन जा मा घरी अर्ध्या तासाच्या बाद, करून आपण मस्त पार्टी. ठीक आहे ना पंचफुला, विचारून घेतो त्या दोघीले. मग मी येतो अर्धा 1 तासानं. आणि पैसे काढून घेऊन आपण 100 रुपये का बनवून त्या दोघीले विचारून घेऊन मग त्याचाही काही विचार घ्यावा लागेल. तसं काही बनवून आपण मग घरी. ठीक आहे शांताबाई, जातो मी आता घरी. अर्धा 1 तासानं तू ये घरी. हो पंचफुला, येतो मी अर्धा 1 तासानं येतो. थोडीशी राधिकाला सांगून देतो. ठीक आहे शांताबाई, सांगून देते सुनीले.
पार्थ चाल मग अंदर चाल, आता थकला असेल, चाल झोपून जा थोडा वेळ. झोपतो मी. ए कावेरी घरी आहे का? अरे पंचफुलाबाई ये ना. नाही कावेरी येत गीत नाही. मी का म्हणत होतो, आज फ्रेंडशिप डे आहे ना, तर आपण सगळ्या चौघी मैत्रिणी मिळून म्हणलं फ्रेंडशिप डे साजरा करून. हो का पंचफुलाबाई, आपण फ्रेंडशिप डे साजरा करून का? हो कावेरी, शांताबाई म्हणत होती का आपण सगळ्या 100-100 रुपये काढून बा आणि फ्रेंडशिप डे साजरा करून. ठीक आहे ना पंचफुलाबाई, तसंही आपण कुठं जात नाही तर करून ना आता फ्रेंडशिप डे साजरा. ठीक आहे कावेरी, मग तू माघारी येऊन जाशील अर्ध्या 1 तासानंतर. आता हिराले विचारतो. ये मग लवकर कावेरी, जातो मी. हो येतो ना पंचफुलाबाई, येतो लवकरच येतो, अर्ध्या तासानंच येतो. हे हिरा घरी आहेस का? पंचफुला ये ना, बाहेरूनच आवाज देऊन राहिली, ये अंदर ये. ये ना, मस्त चाय बनवतो, आपण दोघी मैत्रिणी मिळून मस्त चाय पिऊ, आज फ्रेंडशिप डे आहे तर. का नुसते चायवरच तू फ्रेंडशिप डे बनवतो का हो हिरा? कायले मी चांगला नाश्ता बी बनवतो ना पंचफुला त्यासाठी. हो हिरा, आपण खायचंही बनवून चाल ना, आपण सगळ्या मैत्रिणी मिळून मस्त फ्रेंडशिप डे साजरा करून माघारी. हो का पंचफुला, त्या घरी करून का आपण खा प्याचं, त्या घरी मनवून का फ्रेंडशिप डे. चाल मग, मी तर तयारच आहो बापा. चाल ना तर हिरा, चाल चाल माझ्यासोबतच चाल. चाल बरं, मग शांताबाई ना कावेरी दोघे येऊन राहिल्या. चाल ना पंचफुला, मी का नाही म्हणलं का, चाल मी त्यासोबतच येतो. चाल, झाले तसे माझे कामं सगळे. राधिका काय करून राहिली? आई आता दुपारचा स्वयंपाक करतो म्हटलं. अहो राधिका, तू तुमच्या पुरता स्वयंपाक करून घे, मा स्वयंपाक नको करू. काहून नाही, आज तुम्ही जेवण नाही कराल का? तुमची तब्येत बरी नाही का? पोट वगैरे दुखत आहे का? हो नाही राधिका, माझी तब्येत गी बरी आहे, पोट बी नाही दुखून राहिलं. आम्ही मैत्रिणी नाही का आज फ्रेंडशिप डे साजरा करून राहिलो पंचफुलाच्या घरी. अरे हो का आई, मला वाटलं की तुमचं पोटच दुखत आहे म्हणून तुम्ही जेवण नाही करणार, असंच वाटलं. हो का आई, तुम्ही फ्रेंडशिप पार्टी करून राहिल्या का? वा, खूपच चांगला आहे. अहो राधिका, हे पंचफुला आली होती आणि ते म्हणत होती शांताबाई चाल ना, आपण फ्रेंडशिप डे आहे तर काही करून बाहेरगी जाऊन. मी म्हणलं बाहेरगी नाही जाऊन, चाल बा आपण त्याच घरी करून म्हणलं फ्रेंडशिप डे साजरा. आता बनवून तिच्याच घरी काही खा प्याचं, म्हणून तू आता माझं जेवण नको बनवू. ठीक आहे, नाही बरं झालं सांगून द्यायलात तुम्ही. आता मी स्वयंपाक मांडतच होती, आता आम्ही आमच्याच पुरता स्वयंपाक करतो. ठीक आहे आई, नाही करत तुमचा स्वयंपाक. मी का म्हणलं राधिका, मी पार्थले झोपून दिला आहे, त्याच्याकडे थोडं लक्ष देत जो. आता मी जातो पंचफुलाच्या घरी. हा ठीक आहे, नाही आता माझे कामं तर सगळे झालेच आहे. आता थोडा स्वयंपाक करून घेते बाबा पुरता आणि माझ्या पुरता, आणि मग पार्थकडेच लक्ष देते. जा तुम्ही जा. चांगलं आहे बाबा, मग सासूच्या मैत्रिणी मस्त फ्रेंडशिप डे साजरा करून राहिल्या. चल बाई, मी आता मामाजीन माझ्या पुरता स्वयंपाक करून घेतो. किती वेळ झाला शांताबाई अजून आली नाही? हो ना, आम्हाला येऊन 1 तास झाला, केव्हाचं बसून आहो आपण, अजून शांताबाई आली नाही. हो ना, खूपच वेळ झाला, शांताबाईने येऊन जायला पाहिजे होतं आतावरी. फोन लावून पाहू का नाहीत शांताबाईले? हो पंचफुला, लावून पाय फोन. हो आली मी, नको लावा मला फोन. आली का शांताबाई? आता मी तुला फोनच लावत होतो. हो आली बापा. पार्थ झोपतच नव्हता, त्याला झोपायला थोडा वेळ लागला, त्याच्यानं ना थोडासा वेळच झाला. हो का शांताबाई, तुझी सून नाही झोपे का त्या नातवाले? हो माझी सून बी झोपवून देते, पण आता ती स्वयंपाक करत होती ना, म्हणलं चाल बाई मी आपल्या नातवाला झोपवून देतो. मग काय ठरवलं, काय बनवायचं आपण आपल्याला खायसाठी? चाल मस्त गरम गरम कांदे भजे बनवून, नाही तर ते भजे गिजे राहू द्या, काही चांगलं बनवा. आता तर आमच्या घरी 2-3 वेळा भजेच बनवून गेले, आता पाऊस येत राहते ना. चांगलं काय बनवा मग हिरा, सांग ना, आता तूच सांग काय बनवून तर. मी का म्हणते शांताबाई, आपण मस्त वडापाव बनवून. मला ना वडापाव खूपच आवडते शांताबाई. आता हिराले वडापाव आवडते तर मग वडापावच बनवून. हो पण आपल्याला वडापावसाठी तर मग पाव आणा लागेल ना पंचफुला. हो शांताबाई, भेटते ना आपल्या गावात पाव. हो शांताबाई, त्या तुक्याच्या दुकानात राहतात पाव, चांगले ताजे ताजे पाव राहतात. मग एक काम करा ना, हिरा आणि कावेरी तुम्ही दोघी पाव घ्यायला जा, आणि पंचफुलानं मी आम्ही मस्त आलू उकडून घेतो आणि त्या आलूचे आलू बोंडे बनवून घेतो. तुम्ही या तोपर्यंत पाव घेऊन. हो कावेरी, चाल आपण जाऊन मस्त पाव घेऊन येऊन. हो हिरा, चाल ना, चाल आपण दोघी जाऊन पाव घ्यायला. मी का म्हणलं पंचफुला, आलू घे का त्या घरी, मग त्या घरचेच आलू उकडून घेऊन. आता आपण पैसे काढून ना, तर तू आलूचे पैसे कापून घेजो. शांताबाई आहे मा घरी, आताच बाजार आणला ना, 2 किलो आलू आणले होते, खूप सारे आलू आहे. चल मा घरचेच आलू वापरून घेऊन आपण. आम्ही बी येतो लवकर पाव घेऊन. चल शांताबाई, तोपर्यंत आपण आलू उकडायला ठेवून देऊ. हो चाल पंचफुला.
शांताबाई झाले मस्त आलू बोंडे तळून. हो पंचफुला, सुगंधही मस्त येऊन राहिला आलू बोंड्याचा. थोडीशी ना हिरवी मिरची बी तळून घे. वडापाव सोबत हिरवी मिरची खायला मस्त लागते. हो शांताबाई, तुला हिरवी मिरची खूपच आवडते वाटते नाही? थांब तळून घेतो थोडेसे हिरवी मिरची. किती वेळ झाला हे आल्याच नाही पाव घेऊन. भेटले का नाही भेटले ते यायले पाव, नाही तर खा लागन आपल्याला नुसते आलू बोंडे असेच. ओ शांताबाई, भेटले असून त्याले पाव, त्या तुक्याच्या दुकानात नेहमीच पाव राहतात. चल झालं आपलं सगळं बनवून, मिरची तळून झाले. चाल हे सगळं बाहेर घेऊन जाऊ. हो शांताबाई, चाल हे बाहेरच घेऊन जाऊ. शांताबाई, किती वेळ झाला अजून कावेरी आणि हिरा आलीच नाही. आपण एवढे मोठे आलू उकडले, आलू बोंडे बनवले, पण त्या दोघी अजून पाव घेऊन आल्याच नाही. हो ना पंचफुला, एवढीशी पाव आणायला त्याला एवढा वेळ लागते का? आपण एवढे मोठे आलू बोंडेही बनवले तरी तिचा पत्ता नाही. कुठे गेले बापा ह्या? घरी जाऊन दोघी झोपल्या तर नाही? कशी बोलतो शांताबाई तू, त्या कायले घरी जाऊन झोपते. त्याला घरी जाऊन झोपायचं राहतं तर त्या येत्याच नाही ना आपल्यासोबत फ्रेंडशिप डे मनवाले. हो मनात हेही आहे, पण हे आल्या काऊन नाही अजून? किती वेळ झाला पाहिजे. शांताबाई, आलो आम्ही पाव घेऊन. आता आल्या का हो हिरा, कावेरी? किती वेळ लावल्या? आमचे तर पूर्ण आलू बुंडेही बनवून झाले आणि आम्ही तुमची वाट पाहत बसलो या. हो ना, किती वेळच्या गेलत्या हो तुम्ही? आता आल्या. बापरे, काय करत होत्या तिकडे? बसू तर द्यावं पहिले, मग सांगतो. हे घ्या तुमचे पाव घ्या. आता बसल्यानं सांगा आता काऊन एवढा वेळ झाला तुम्हाला तर. अहो शांताबाई, काय सांगू, आम्ही गेलो ना त्या तुक्याच्या दुकानात पाव आणाले, तिथं पावच नव्हते. आम्हाला का बोलतो हिरा, त्याच्या दुकानात तर नेहमीच पाव राहते ना. अहो हो, राहते नेहमी पाव, पण आज त्याचे पाव पुरे संपून गेले होते. मग हे पाव आणायला तुम्ही का बाजारात गेल्या होत्या का? अहो नाही शांताबाई, आम्ही कुठंच नाही गेलो. आम्ही त्या तुक्याच्या दुकानातच बसून राहिलो. तो तुक्याच गेला तिकडे बाजारात, त्यानं मग पाव आणून दिले, म्हणून आम्हाला एवढा वेळ लागला. हो ना शांताबाई, आम्ही त्याच्या दुकानातच किती वेळ बसून होतो. बापरे, तो गेला मग पाव आणलं ना आला. आम्हाला ते कसं तरीच वाटत होतं बाबा त्याच्या दुकानातही बसून. हो वापस येऊन जात्या, मग अजून जाते त्याच्या दुकानात पाव घ्यायला. मी तर म्हणलं शांताबाई हिराले चाल म्हणलं आपण जाऊन ना मग वापस येऊन, तर हिरा नाही म्हणे, थांब म्हणे आपण इथंच बसून म्हणे, त्याला येतवरी. शांताबाई, मी म्हणलं काय डबल चक्रा मारा, म्हणलं आता येईन बा तू लवकर, मला का माहिती एवढा वेळ लावून म्हणून. तो राहू द्या, झालं ते झालं. तशा येऊन तुम्ही का करणार होते? आता आम्ही दोघीनेच बनवले ना आलू बोंडे. चला आता आपण आपली पार्टी चालू करून. पंचफुला, हिरे मिरची की तळली का? मला हिरे मिरची खूपच आवडते वडापाव सोबत. हो तळले ना हिरा, शांताबाईलाही खूप आवडते हिरे मिरचे. जास्त वाजतच तळले, खाजा मस्त हिरे मिरचे दोघी बी. आम्हा शांताबाई, खूपच टेस्टी झाला वडापाव. बापरे, खाऊ खाऊशच वाटत आहे. खा ना तो हिरा, आपण खासाठीच बनवले ना वडापाव, मस्त दटकून खा. हो शांताबाई, खरंच खूपच टेस्टी वडापाव झाला. असा वडापाव तर दुकानात बी नाही भेटत. हो शांताबाई, खरंच खूपच टेस्टी बनला वडापाव. हे सगळे आलू बोंडे पंचफुलानच केले. मी का तिला फक्त आलू शिलून दिले ना मिरची गिरची कापून दिली. खरंच पंचफुला ते हाताला खूपच चव आहे. हो ना पंचफुला, खूपच टेस्टी बनवली तू ना आलू बोंडे, खूपच टेस्टी झाले. नको एवढी माहिती तारीफ करा, सगळेच चांगलं बनवतात. आपल्याला का नाही दुसऱ्याच्या हातचं चांगलंच वाटते, आपल्या हातचं आपल्याला चांगलं नाही वाटत. शांताबाई, मिरचे थोडेसे कमीच खाय बरं, पाण्या पावसाचे दिवस आहे. मला वडापावसोबत खूपच आवडते हिरवी मिरची, मी तर खातो बापा. तू नाही खात का कावेरी हिरवी मिरची? तू नुसता वडापावच खाऊन राहिली. नाही बाबा, मी नाही खात, मला जास्त तिखट आवडत नाही. मी फिकं फिकच खाते, माहीत आहे ना. मी घरीच तर भाजीमध्ये खूपच कमी तिखट टाकते. आमच्या घरी कसं फिकं फिकच खातो आम्ही. पण तिखट भाजी असली तेव्हा जेवण्यासारखं वाटते बाप्पा, नाही तर असं फिक्कं फिकत मला खाणंच नाही होत. कधी फिक्की भाजी की बनली ना तर मी 2-4 मिरची तसेच खाऊन घेतो जेवणासोबत. नको एवढं तिखट खात जाऊ पाण्या पावसाचं बापा. शांताबाई बी खूपच खाते बापा तिखट, तिलाही खूप हिरवी मिरची पाहिजे. काही म्हणा, आजचा दिवस आपला खूप चांगला गेला. आज आपण फ्रेंडशिप डे मनवला, मस्त घरीच मस्त वडापाव बनवला, मस्त मजा आली. खूपच चांगला गेला आजचा दिवस. शांताबाई, खरंच आजचा दिवस खूपच चांगला गेला आपला. हो ना, आज आपण सर्व मैत्रिणींनी मस्त फ्रेंडशिप डे मनवला, खूपच चांगला वाटला आज. हो खरंच आजचा आपला दिवस खूपच चांगला गेला. नेहमी लक्षात राहील हा फ्रेंडशिप डे. आम्ही मैत्रिणी मिळून मस्त फ्रेंडशिप डे साजरा केला. तुम्ही पण केला का आपल्या मैत्रिणीसोबत फ्रेंडशिप डे साजरा? तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझ्या सर्व मैत्रिणींना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.